मोठे मोठे लांब लचक पडवळ वेलीवर बघितले ना की गणपती बाप्पांच्या सोंडेची आठवण होता. पण काही ठिकाणी या गणपती बाप्पांच्या नैवेद्यात ना ही भाजी दाखवत नाही. कारण काय तर गणपती बाप्पांची सोंड ही या पडवळीसारखी दिसता म्हणे. ही भाजी करूची एक पद्धत असा जी माझ्या आईन माका शिकवल्यान. त्यानंतरच ही भाजी माका आवडाक लागली. पडवळ कापून घेतला ना की त्याच्यामध्ये मीठ घालून ता चांगला चुरून घ्यायचा. डायरेक्ट ही भाजी करायची नाही. त्यामुळे काय होता भाजीत पाणी सुटता आणि ही भाजी ना खाताना कोरडी लागत नाही. मग पॅनमध्ये तेल गरम करायचा, त्याच्यामध्ये मोहरी, मिरची, कांदो, चवीपुरता मीठ, थोडीशी हळद घालायची, त्यात चणा डाळ घालायची. चणा डाळ वाफेवर शिजवायची. अर्धी कच्ची डाळ शिजली की याच्यामध्ये चुरून घेतलेला पडवळ घालायचा आणि ही भाजी वाफेवर शिजवायची. वाफेवर शिजवलेली भाजी होतली एकदम भारी. मग काय एकदा चणा डाळ शिजली आहे की नाही ही चेक करायची. नंतर ओला खोबरा घालायचा, कोथिंबीर घालायची. झाली आपली पडवळाची भाजी तयार.